श्रीराम समर्थ. महिन्याच्या 2 तारखेला, 11 तारखेला, 20 किंवा 29 तारखेला जे जन्मलेली लोक आहेत त्यांचा मुलांक येतो 2 अंक. तर ज्यांचं मुलांक आणि भाग्यांक 2 आहे अशा लोकांसाठी हे वर्ष कसं असणार आहे आपण बघूयात. तर आज 2 नंबर ज्यांचा अंक आहे असे लोक कायम एका गोंधळामध्ये अडकलेले दिसतात. भावनिक गोंधळ यांचा जास्त होत असतो. मग त्या विचारांच्या मंथनामध्ये किंवा भावनिक गोंधळात कन्फ्युजनमध्ये असल्यामुळे असे निर्णय घेऊन जातात की त्यांना आयुष्यामध्ये त्याचा पछतावा होतो किंवा त्या गोष्टीमुळे त्यांना आयुष्यामध्ये खूप त्रास होतात. भावनिक विचारांच्या यांना नको ते निर्णय घ्यावे लागतात. तर ह्या वर्षी मात्र स्वतःचा त्यांचा कॉन्फिडन्स वाढणार आहे, कारण सूर्याची साथ यांना मिळणार आहे आणि ह्यामुळे यांच्या विचारांमध्ये क्लॅरिटी येणार आहे. हा जो का भावनिक गोंधळ आहे हा गोंधळ न राहता स्वतःची मतं हे स्वतः मांडू शकणार आहे, स्वतःचा स्टँड हे घेऊ शकणार आहेत आणि त्या अनुषंगाने हे आपला निर्णय नक्कीच घेतील आणि त्यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये जो काही आतापर्यंत झालेला त्रास होता इथून पुढचा काळ तुमच्यासाठी खूप अतिशय चांगला असणार आहे. पण यासाठी एक उपाय पण तुम्हाला करायचा आहे. तो उपाय काय आहे? रोज तुम्हाला ओम नमः शिवाय या मंत्राचा जाप करायचा आहे. तसेच आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला कच्चं दूध थोडंसं टाकायचं आहे आणि त्या पाण्याने मग तुम्हाला अंघोळ करायची आहे. आणि आपल्या घरात किंवा ऑफिसमध्ये किंवा ज्या ठिकाणी तुम्ही जास्त वेळ घालवता अशा ठिकाणी मोर पीस लावायचे आहेत किंवा ठेवायचे आहेत आणि हे वर्ष नक्कीच तुम्हाला छान जाणार आहे. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्रीराम समर्थ.